चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि काल मॅनहोलमध्ये पडून आणखीन एक जीव गेला। पण भाजपचे आमदार अमित साटमांना या घटनांवरून हसू आवरत नव्हतं। विधान भवन परिसरात त्यांची ही कृती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली, पण आपल्या बोलण्याचा संदर्भ वेगळा होता असं साटम यांचं म्हणणं आहे। असंवेदनशीलता कशाला म्हणतात त्याचं अमित साटम हे एक उदाहरण आहे। मुंबईत 2 दिवसांआधी स्कूल बसवर 11 वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। आता उघड्या मॅनहोलमध्ये 60 वर्षीय असलम शेख या वयस्कर व्यक्तीचा जीव गेलाय आणि मुंबईच्या भाजप अध्यक्षांना हसू आवरत नाहीये। काल झाडावर होतं, आज मॅनहोलवर आलं असं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हसत हसत अमित साटम जयंत पाटील यांना सांगतायत। हे त्यांचं आज फिदी हसणंच हे किती संवेदनशील आहेत ते दिसलं। त्यांच्याकडनं काय अपेक्षा करताय? जो माणूस, जी व्यक्ती इतक्या लहान बालकाच्या मृत्यूवर आणि एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूवर जर त्यांना काहीतरी जोक सुचत असतील, काल म्हणे झाड होतं, आज म्हणे मॅनहोल, असं मी आता तुमच्याच माध्यमातून बघते। म्हणजे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। लोकांना कळलं 2 मुखवटेवाले कसे आहेत। आणि असं आहे की दोन्ही विषयांना, विद्यार्थ्याचा मृत्यू असो किंवा आज झालेला मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा जो मृत्यू झाला, या दोन्ही विषयांना वाचा मीच फोडली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मीच केलेली आहे। माझ्याच मागणीवरनं काल 3 आणि आज 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। त्यामुळे माझी विनंती अशी राहील की अशा प्रकारे संदर्भ कुठला तरी वेगळा, कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींना 2 संदर्भांना जोडून त्याच्यातनं एक काहीतरी तिसरा अर्थ काढण्याचा प्रयत्न जो होतोय, हे असं कृपया करू नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे। मला वाटतं अमित साटमजी अत्यंत प्रगल्भ नेते आहेत। त्यांनी काहीतरी दुसरा संदर्भ जोडून त्या ठिकाणी काही सुरू असेल, त्याच्यामध्ये हे वाक्य टिपलं गेलं असेल। कधी कधी व्यक्ती बोलताना एक बोलतं, दुसरं त्याची चालू होतं, तिसरं चालू होतं आणि त्यामुळे कुणाचा संदर्भ कुणाशी जोडला येतो। मला वाटत नाही की अमित साटमजी कधी असे या ठिकाणी कुठल्याही संवेदनशील घटनेला असं करतील। त्यांनी जोडून काही बोलले असतील म्हणून झालं असेल, पण त्या ठिकाणी सरकार ही गांभीर्याने संवेदनशीलपणे अशा घटनेला घेईल। अमित साटम मुंबईतीलच आमदार आहेत, मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत। महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरांना कशी सुरक्षितता देऊ यावर भाषणं ठोकत होते, पण महापालिकेत सत्ता आल्यावर भाजपचा महापौर असताना जेव्हा दुर्दैवी घटनांमध्ये हकनाक बळी जातोय, तेव्हा मात्र दात काढून जखमेवर मीठ चोळण्याचं काम अमित साटम करतायत। बरं, ज्या दोन्ही घटना हसत हसत साटम जयंत पाटील यांना सांगतायत, त्याला तर त्यांचीच सत्ताधारी महापालिका जबाबदार आहे। कारण चेंबूरमध्ये जे झाड स्कूल बसवर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, त्या झाडासंदर्भात स्थानिकांनी 3 महिन्यांआधीच पत्र लिहिलं होतं आणि साटम तुमच्याच महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। त्या विहानच्या मातेच्या डोळ्यातले अश्रूही अजून थांबले नाहीयेत। आता साकीनाक्यातही साटम तुमच्याच महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा 60 वर्षांच्या असलम शेख यांच्या जीवावर बेतलाय, पण तुम्ही हसताय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।